ते दरिता निर्धारी रूपांतरी लपतोसी. पर्वत पाठीवर जरी काय घेतला तरी सुद्धा त्या ठिकाणी ओळख दिली नाही. कासवाचं रूप धारण केलं पण तिथं सुद्धा ओळखल्या गेलं. नंतर रूप पालटल्या गेलं. धावण्या धावता मागेशी भेने भेने सुकर होशी. वेगी दाती भय दर्शी करुणा भाकसी आणि वार. तिथं ओळखल्याबरोबर लगेच रूप पालटलं आणि शुकर झाला बरं का. आणि पृथ्वी दाळेमध्ये धरली. तिथं सुद्धा ओळखलं. काय केलं? ते ओळखिता निर्धारी जाबाडे पसरुनी भारी. गुरगुर करीशी कांबा भितरी नर ना केसरी हो उठा कशी. तिथं ओळखल्याबरोबर असणारं रूप पालटलं आणि नर केसरी रूप धारण केलं. पुरुषाचं रूप बरं का खाली आणि म्हणले मूक जबडा सिंहाचा असं रूप धारण केलं. नक केस तिकट भारी हात धरुनी अंगावरी. उदर चोरोनी ना खागरी करशी बोहरी पहात्याची. केली भोरी पहाटेची बरं का. आणि तिथं हिरण्यकशिपू दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, घरात मरण नाही, बाहेर मरण नाही असं वरदान मागून घेतलेलं. त्याला उंबऱ्यावर आणि म्हणले मांडीवर घेऊन पोट फाडलं. निर्धारिता निष्ठका हो शिवा पुळा भिकारी रंका. दीन कुबजे होऊनी देखे बळी पास भिक मागसी. तिथं ओळखलं की लगेच रूप दुसरं धारण केलं. बटुबामनाचं रूप धारण केलं आणि बळीच्या दारात म्हणले भिक्षा मागण्यासाठी उभा राहिला असं सांगू लागले. बळीराजा चतुर भारी तेने ओळखणी निर्धारी. धरुणी द्वार पाळ करी आद्यापवरी तिष्ठत. बळी म्हणले असणारा महान भारी त्यांनी ओळखलं. ओळखल्याबरोबर म्हणले तिथं अद्यापर्यंत म्हणले द्वारपाळ म्हणून राहावं लागलं. असा तो बळी म्हणले महान आणि म्हणले निर्धारी. तेथून लपता लवड सवडे मागना सांडिती मागाडे. मगा फुले मायेचे मडे निज निवारे काढसी. तिथं ओळखल्याबरोबर लगेच रूप पालटलं आणि म्हणले काय तर परशुरामाचं रूप धारण केलं. माय माय म्हणले स्वतःच म्हणले मायला मारलं आणि माय माय म्हणून म्हणले त्या ठिकाणी आक्रोश करू लागला. लटकाची मोकलुनी घाधाये रडसिये माये माये. लोक म्हणती झाले काय अपुरूप आहे केवडे. वल्लाच्या आज्ञेला अनुसरून म्हणले आईचं शिर उडवलं आणि आई 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 म्हणून आईचा धावा करू लागला. अहो तिथं सुद्धा ओळखलं तुम्हाला. पुन्हा म्हणले अजून रूप कोणतं धरलं? आताची पहा पारोकडे किती मिळविली माकडे. सागरी तरुणिया गुडे लंका कवडे घेतली. आता म्हणले आताच समोर म्हणले पहा बरं का. आता म्हणले 18 पद्म वानर मिळवली. सागरावर सेतू बंधनाचं काम केलं असं म्हणले असणारं लगेच रूप पालटलं असं म्हणले सांगू लागले. करुया मारन मारविला लक्ष्मण शरणंगत बिभीषण तोही सांडून पळालासी. महान रण म्हणले केलं आणि लक्ष्मण म्हणले धरतीवर म्हणले मूर्छेला येऊन पाडला आणि म्हणले आता म्हणले तिथून इथं पळत आला असं म्हणले बोलू लागलाय. तू राम मी मारुती लपणी न चले मज प्रती. उठा चला शीघ्र गती उर्मिला पती उठवया. आणि असणारा म्हणले दुसऱ्या भक्तासारखा मी नाही बरं का. मी सुद्धा निश्चिम म्हणले राम भक्त मारुती आहे आणि तुम्ही राम आहेत. उठा लवकर म्हणले राजा रावणाला मारा. लक्ष्मणाला म्हणले सावध करा. घेवनी मोहाची बुथी घेवनी आदिन व्रती. कोणा म्हणून मज प्रती पुसो निश्चिती आलासी. आणि उगच म्हणले मोहाचं सोंग धारण केलं आणि उगच म्हणले कोण आहे कुठून आला
कुठं जायचंय उगच विचारू लागला असं मारुती बोलू लागले. एक उरला से रावण त्याचे मात्याशी मारिता न लागे क्षण न येता पुच्छ बांधून नेईन सत्य जाण श्रीरामा. अहो, सत्य झालं श्रीरामा. एकला एक राजा रावण राहिलाय. त्याला मारील, सीतेला मुक्त करील आणि सीतेला घेऊन येईल. उठा रामा असं मारुती बोलू लागले. उठी उठवीन लक्ष्मण निर्दळीन रावण अभिषेकीन बिभीषण तरी मी दूत जाण रामाचा. राजा रावणाला मारील, लक्ष्मणाला उठवील, सीतेला मुक्त करील तरच म्हणलं मी तुमचा राम भक्त मारुती बरगा असं हनुमान बोलू लागले. सोडवीन सीता सुंदरी सूर सोडवीन निज गजरी सुरवराचे निजय जयकारी अविद्या नगरी परवेशो. 33 कोटी देवाची बांधवडी सोडील बरगा. राम विजयाची गुढी वाचक उभारी येईल महादेवा सांगे. आणि अयोध्या नगरीमध्ये सूचक मारुती अयोध्याच्या बाप्पा सांगे. जयकोसामध्ये येईल. झाली सेवा. रामचरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुढचे वाचन